विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत. लेट्स प्रॅक्टिस ॲडिशन. 4+1. आता या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. 4 तर या ठिकाणी मी काय काढत आहे, 1 2 3 and 4 लाईन काढलेल्या आहेत. या 4 लाईन मध्ये आणखीन 1 लाईन ऍड करायची आहे. मग या ठिकाणी 1 लाईन काढली आणि आता आपण टोटल करणार आहोत. 1 2 3 4 and 5. आपलं याचं आन्सर आलेलं आहे 5. 4+1 = 5. पुढचं उदाहरण पाहूया. 3+5. आता या ठिकाणी 3 लाईन ओढायच्या आहेत. 1 2 3 आणि ते 5 असल्यामुळे 5 लाईन ओढूया. 1 2 3 4 and 5. आता आपण हे ऍड करायचे म्हणून आता टोटल काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच काय, 3+5 = 8. आपण हे उदाहरण पाहूया. 6+2. 6 मध्ये 2 ऍड करायचे आहे. मग आता या ठिकाणी आपण 6 लाईन ड्रॉ करूया. 1 2 3 4 5 and 6. त्यामध्ये 2 ऍड करायचे आहेत म्हणून या ठिकाणी 2 लाईन ड्रॉ करूया. आता आपल्याला हे सर्व काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजेच काय, 6+2 = 8. पुढचं उदाहरण आहे 7+0. म्हणजेच काय, 7 मध्ये 0 ऍड करायचे आहे. या ठिकाणी आपण 7 लाईन ड्रॉ करूया. 1 2 3 4 5 6 and 7. 7+0. 0 मीन्स नथिंग. 0 म्हणजे काहीच नाही. 7 मध्ये आपल्याला काहीच ऍड करायचं नाही. म्हणजेच आपली टोटल किती होणार आहे, 7च होणार आहे. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही नंबर मध्ये 0 ऍड केला तर आपलं आन्सर येतं तोच नंबर. जसं की 7 मध्ये आपण 0 ऍड केला तर आपलं आन्सर आलं 7. जर आपण 1 मध्ये 0 ऍड केला असता तर आपला आन्सर आला असतं 1. हे उदाहरण सोडूया. 5+. या ठिकाणी काहीच दिलेलं नाही आणि याचा आन्सर आहे 7. म्हणजेच काय, 5 मध्ये किती ऍड केल्यानंतर 7 होतील, तर आता आपण करूया. इथे आहे 5. 1 2 3 4 5. आता या 5 मध्ये आपल्याला किती ऍड करावे लागतील तेव्हा 7 मिळतील. तर हे झाले 5, बरोबर आहे. तर 5च्या पुढे 7 येईपर्यंत आपण लाईन ड्रॉ करूया. हे झाले 5 6 and 7. पहा, 2 लाईन्स या ठिकाणी ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय मिळाले, 7 मिळाले. म्हणजेच या ठिकाणी आपण कोणता नंबर लिहिणार आहोत, 2. 5+2 = 7. आता आपण हे उदाहरण पाहूया. 8+. या ठिकाणी या बॉक्स मध्ये काहीच दिलेलं नाही. पुढे आहे 9. म्हणजेच काय, 8 मध्ये किती ऍड केल्यावर 9 होतात. तर आता सर्वप्रथम मी 8 लाईन ड्रॉ करते. 1 2 3 4 5 6 7 and 8. आता 8च्या पुढे जोपर्यंत 9 येत नाही तेवढ्या मी काय करणार आहे, लाईन ड्रॉ करणार आहे. 8 नंतर काय आहे, 9. अरे 1च लाईन ड्रॉ केली आणि 9 मिळाला. म्हणजेच 8+1 = 9. 8 मध्ये 1 ऍड केला तर आपल्याला 9 आन्सर मिळतं.
प्लस, आता या ठिकाणी या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे 2 मध्ये किती ऍड केल्यानंतर 5 आन्सर मिळेल. तर आता या ठिकाणी 2 आहेत म्हणून मी काय केलं 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहे. आता 2 च्या पुढे 5 येईपर्यंत लाईन ड्रॉ करायच्या. 2 नंतर किती असतात 3, 4 and 5. इथे काय झालं 5 नंबर आला. म्हणजेच काय किती लाईन ड्रॉ केल्या आपण 3 लाईन ड्रॉ केल्या. म्हणजेच 2 मध्ये 3 ऍड केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळतं 5. 2 + 3 = 5. आता या ठिकाणी पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. पहा इथला पण आपल्याला नंबर माहित नाही, हा पण नंबर माहित नाही, मात्र आन्सर मात्र दिलेला आहे ते आहे 8. म्हणजे कोणते असे 2 नंबर आहेत की जे ऍड केल्यानंतर 8 मिळतील. तर आता आपण बघूया. समजा मी या ठिकाणी 3 लाईन ड्रॉ केल्या. 3 या ठिकाणी मी 3 लिहिले, 3 लाईन ड्रॉ केल्या. तर आता या ठिकाणी 8 आन्सर येण्यासाठी किती लाईन ड्रॉ करावे लागतील ते पाहूया. 3 झाले, 3 नंतर 4, 5, 6, 7 and 8. आता या लाईन किती झाल्या 1, 2, 3, 4 and 5. म्हणजेच काय 3 + 5 = 8. हे आपल्याला आन्सर मिळाले. या ठिकाणी वेगवेगळे नंबर्स ऍड केल्यानंतर आपल्याला 8 हे आन्सर मिळू शकतो. तुम्ही त्याचा शोध घ्यायचा आहे.